श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला 3 किंवा 4 जुलै संकष्टी चतुर्थी आहे. तर कधी आहे नेमकी आणि चंद्रोदय कधी आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. कारण संकष्ट चतुर्थी तिथीप्रमाणे शुभब्रह्म म्हणजे योग्य तिथी, चंद्रोदय, पूजा पद्धत सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण गणेशांनाच म्हटलेलं आहे, तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न हरता, मोरया संकष्टी. कारण रक्षा शरण तू म्हणजे याचाच अर्थ असा असते की संकष्टी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. भगवान गणेश ज्यांच्या केवळ नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होतो, म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे, तू सुख करता, तू दुःख हरता, तू विघ्न हरता, मोरया. म्हणून असं म्हटलेलं आहे. त्यामुळे नमन आदी श्री गणेशांच्या प्रत्येक कार्याला आधी सर्वप्रथम गणेशांना महत्त्व असतं. आधी गणेशांची पूजा असते, मग नंतर सर्व देवांची पूजा. त्यामुळे संकष्ट चतुर्थी ही 3 की 4 तारखेला आहे हे सांगणार आहे. आणि संकष्ट चतुर्थी चंद्रोदय तिथी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. ओम श्री गणेशाय नमः. अशा या गणपती बाप्पाला समर्पित संकष्ट चतुर्थी लवकरच येत आहे. हिंदू धर्मात भगवान गणेशांच्या पूजेला विशेष खरंच खूप महत्त्व आहे. जेव्हा संकष्ट चतुर्थीचा विषय येतो तेव्हा भक्तांचा उत्साह दुप्पट होतो. नुकताच जुलै महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी संकष्ट चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्बळ आहे, जिला कृष्ण पिंगळ संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात. कारण तब्बल 3 वर्षांनी देवी योगायोग जुळून आला आहे. यंदाची ही संकष्ट चतुर्थी 3 की 4 जूनला आहे. हे भाविकांमध्ये या चतुर्थीच्या तिथीबाबत भ्रम निर्माण झालेला आहे. म्हणूनच म्हणजे जाणून घेऊ कधी आहे आणि कधी नाही. तर भाग्यशाली म्हणजे योग्य तिथी आणि चंद्रोदय वेळ आणि पूजेची विधी. यंदाची संकष्ट चतुर्थीचा विशेष योग काय आहे हे पाहू आपण आता. आणि सविस्तर माहिती सांगणार आहे. पूजाची पद्धत कशी आहे. तर यंदाची संकष्ट चतुर्थी विशेष का आहे, तर का आहे हे सविस्तर सांगणार आहे. कारण सनातन धर्मात भगवान गणेशाला समर्पित संकष्ट चतुर्थी दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. जुलैच्या सुरुवातीलाच येणारी संकष्ट चतुर्थी खूप विशेष आहे. कारण ही कृष्ण पिंगळ संकष्ट चतुर्थी आहे. ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येते. यावर्षी संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ शुद्धी योग तयार होत आहे. म्हणजे ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशांची पूजा केली जाईल. आणि संकष्ट चतुर्थीची तिथी आणि शुभ वेळ आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊत. कारण आपण तर आता 3 की 4 जुलैला संकष्ट चतुर्थी तिथी नेमकी कधी आहे हे सांगणार आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवार 3 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता आहे सुरू होईल. ही तिथी शनिवारी 4 जुलै रोजी दुपारी 12:39 वाजता समाप्त होईल. उद्या तिथी म्हणजेच आज तिथी हा चंद्रोदय वेळेवर आधारित कृष्ण पिंगळ संकष्ट चतुर्थी शुक्रवारी 3 जुलै रोजी आहे. कारण संकष्ट चतुर्थी 2026 चंद्रोदय वेळ म्हणजे आता वेळ सांगत आहे, कारण आजच चतुर्थी आहे 3 जुलै 2026 या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. आणि चंद्रोदयची वेळ ही धार्मिक मान्यतेनुसार चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय उपवास अपूर्ण आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची रात्री 9:52 वाजता येईल. कारण चंद्रोदय हे संध्याकाळी 9:52 वाजता आहे, म्हणजे 52 मिनिटांनी आहे. त्यावेळेस तुम्ही पूजा करू शकता चंद्रोदयाची. कारण चंद्रोदय निघाल्याशिवाय संकष्ट चतुर्थी ही सुटत नाही. कारण त्यांना चंद्रोदयांना ओवाळून किंवा गणेशांची पूजा करूनच आपण उपवास सोडू शकतो. दुसरं म्हणजे कृष्ण पिंगळ संकष्ट चतुर्थीला जुळतो तो शक्तिमान म्हणजे काय आहे योग ते पाहू आपण. वैदिक पंचांगानुसार यावर्षी संकष्ट चतुर्थीला म्हणजे सर्वार्थ
सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 5:28 तयार आहे आणि सकाळी 11:46 पर्यंत राहील. या योगामध्ये गणेशांची आराधना केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. वेळ बघा, सकाळी 5:28 ते सकाळी 11:46 पर्यंत राहील आणि या व्यतिरिक्त त्या दिवशी सकाळी म्हणजे 5 वाजेपर्यंत विभग्न वियोग आहे. त्यानंतर प्रतियोग असेल. सकाळी 11:46 वाजेपर्यंत श्रवण नक्षत्र आणि त्यानंतरच धनिष्ठ नक्षत्र असेल. संकष्ट चतुर्थी 2026 मुहूर्त बघू आपण आता. जुलैमध्ये संकष्ट चतुर्थीला ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:07 ते पहाटे 4:47 पर्यंत आहे. वर अभिजित मुहूर्त म्हणजे सकाळी 11:57 ते दुपारी 12:53 पर्यंत आहे. गणेशांच्या पूजेसाठी लाभ मुहूर्त सकाळी 7:12 ते 8:56 पर्यंत असतो, तर अमृत संवाद मुहूर्त सकाळी 8:56 ते 10:41 पर्यंत असतो. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी ही 3 जुलै 2026 रोजी आहे आणि चंद्रोदय 9:52 आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे संकष्ट चतुर्थीची. व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, तब्येतीची काळजी घ्या. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. काळजी घ्या. स्वस्त रहा, मस्त रहा.